काळी जादू दुसऱ्याचं नुकसान होण्यासाठी असते. अजितदादांच्या घराबाहेरच्या पूजेशी संबंध आहे का, असा सवाल टू द पॉइंट मुलाखतीमध्ये रोहित पवारांना केलाय. मुंबईच्या बंगल्याबाहेर पूजा झाल्याची माहिती असल्याचं म्हणत कोकणचे नेता, बारामतीमधील छोटा नेता खरात भक्त असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. मॅजिक जी असते ना, ती कोणाचं भलं व्हावं याच्यासाठी नाही, दुसऱ्याचं नुकसान व्हावं यासाठी केली जाते. त्यामुळे अजितदादांच्या पुण्याच्या बारामतीच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिकचे व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितले. काटेवाडीच्या घरामागे एक बोकड कापून तिथं ठेवलं होतं त्याच काळामध्ये. त्याच्यातच खराताचं प्रकरण बाहेर निघणं. खरात ही व्यक्ती ब्लॅक मॅजिकमध्ये माहीर होती असं म्हणतात. आणि मग त्यांच्याशी अजितदादांच्या पक्षातले प्रमुख नेत्यांचे वेगळे संबंध त्या ठिकाणी बाहेर आलेले. मग दादांच्या घराबाहेरची पूजा, ते संबंध, आणि त्याच्यात बारामतीचा एक छोटा नेता कोणतरी आहे, अजून नाव काय आलं नाही, तो आणि कोकण चे नेते हे जवळ असणं, आणि ती व्यक्ती म्हणजे छोटा नेता हा खरातकडे पण जात होता असे त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे. कोण त्याचा वर्तवत आहे की या खरात प्रकरणाच्या पूजांचा दादांच्या बाबतीत अनेक शक्यता आहेत. त्यातली ही एक आहे. ही असू शकते. खरातचं काही प्रकरण आहे का? आता खरातला काय फक्त दादांच्याच पक्षातले सांगू शकतात असं नाही. तिथं भाजपचे पण नेते गेले होते, तिथं शिंदे साहेबांच्या पक्षातले सुद्धा नेते गेले होते. पण कोण कसं, आणि ह्या ज्या पूजा असतात ज्या आम्हाला कळलेलं आहे की त्यात कुठला तरी अंगठा कापला जातो का कुठलं बोट कापलं जातं, आणि काळ्या बावलीवर स्पष्ट आरोपच झालेत. रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरचे आरोप झालेत बोट कापण्याचे. आता तुम्ही नाव घेण्यापासून कशाला धजावताय? तो विषय माझा नाही, पब्लिक डोमेन मध्ये आलेले. नाही तरी काळ्या बावलीवर पूजा केली असं आपण समजूया. पण मग व्हिडिओ कुठे ते? नाही, त्यांचे ते काय बोट कापल्याचे ते व्हिडिओ होते ना. त्यांनी सांगितलं की दरवाजात अडकून गाडीचे आमचे बोट तुटले किंवा काय, त्यामुळे ती पट्टी बांधली वगैरे त्यांनी सांगितलं. ठीक आहे, याच्या पुढे मग काळजी घ्यावी त्यांनी. काय बोट अडकण्याची? हा, म्हणजे ते बोट कुठं कुठं अडकतात आणि कुठं कुठं घातलेली असतात, त्या बाबतीत काळजी करावी. आणि या संदर्भामध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत. आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सीमा, टू द पॉइंटमध्ये रोहित पवार यांनी अनेक मुद्द्यांवर खरं तर चर्चा केलेली आहे. राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद असेल, दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण असेल, काळी जादू असेल, खरात संदर्भात असल्याचे अनेक मुद्द्यांवर रोहित पवारांनी परखड मत व्यक्त केलेलं आहे. नक्कीच आपण नुकतेच एक झालेली भेट शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीनंतर राज्यभरामध्ये खरं तर एक वेगळ्या चर्चेला सुरुवात झालेली होती. त्या मुद्द्यावरती रोहित पवार यांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे. दबक्या आवाजात पडद्यामागे जी चर्चा सुरू होती तीच चर्चा टू द पॉईंटमध्ये बोलत असताना टू द पॉईंट रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षामध्ये डावललं जात होतं. कार्यकारिणीच्या यादीमध्ये त्यांचं नाव असून सुद्धा त्यांच्या नावासमोर त्यांच्या पदाचा उल्लेख नव्हता. पक्षाची जी तिजोरी आहे त्या तिजोरीवरती पवार कुटुंबियांचं यापुढे पूर्णपणे लक्ष असणार आहे आणि ती पूर्णपणे जबाबदारी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारकडे असणार आहे. आता हे सगळं होत असताना कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अचानकपणे जाऊन शरद पवार यांची भेट घेणं, याचे अनेक राजकीय अर्थ हे काढले जात होते. यावरतीच बोलत असताना रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे की सुनेत्रा पवार यांच्यावरती कुठेतरी दबाव आणण्याचा हा प्रयत्न असू शकतो आणि त्यांच्याकडनं हा प्रयत्न झालेला आहे असं त्यांनी म्हटलंय. अशी ही चर्चा होत होती. खरं तर जसं शरद पवार यांनी सांगितलं आणि सुनील तटकरे यांनी सांगितलं की या भेटीमध्ये राजकीय चर्चा होती, कोणती पॉलिटिकल चर्चा झालेली नाही. मग रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे की जर पॉलिटिकल चर्चा झाली नाही, खूप आधीपासूनच शरद पवार साहेबांची तब्येत खराब होती, जर तब्येतीची विचारपूस करायची होती तर मग आधी भेट का झाली नाही? जेव्हा त्यांना कुठेतरी डावललं जात होतं तेव्हाच ही भेट का झाली? याचाच अर्थ कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न हा सुनील तटकरे यांच्याकडनं झाला असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे. सोबतच मागील 2 ते 3 दिवसांपासून ब्युटी पार्लरवरती आणि हेलिकॉप्टरवरती किती पैसा खर्च झाला यावरती खरं तर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. यावर बोलताना देखील रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 4.5 कोटी रुपयांचा खर्च हेलिकॉप्टरचा झाला आणि त्याचाच खर्च हा पक्षनिधीतून कुठेतरी जात होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पर्सनल खर्च, म्हणजे ते तुमचे जे वैयक्तिक खर्च आहेत ते सुद्धा पक्षनिधीतून कुठेतरी होत होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. सोबतच एक बडा नेता पत्रकार परिषदेच्या आधी पार्लरमध्ये जायचा, विशिष्ट एका हॉटेलमध्ये जाऊन पार्लरचा खर्च सुद्धा पक्षनिधीतून होत होता असं त्यांनी मोठा आरोप जो आहे रोहित पवार यांनी केलेला आहे. खरं तर आपण जर बघितलं तर पक्षनिधीवरती आता संपूर्णपणे जबाबदारी आणि कडी नजर जी आहे
ती सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि अजय पवार यांची असणार आहे. आता हे सगळं खर्च बघितल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी म्हणजे सुनेत्रा पवार यांनी हा निर्णय घेतला आहे का आणि कुठेतरी या सगळ्या निर्णयापासून आणि जे पक्षनिधी आहे पक्षनिधीपासून कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बाजूला सारण्याचा हा एकमेव कारण आहे का, हा सुद्धा आता एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. रोहित पवार यांनी अनेक मुद्द्यांवरती टू द पॉइंट हे भाष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कशा पद्धतीने याला उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण कालच उमेश पाटील यांनी सीमा, आता पत्रकार या परिषदेत सगळ्या बोलताना असं म्हटलं आरोपांवर की या सगळ्या जेवढं लक्ष- दाव्यांवर राष्ट्रवादीचे नेते काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.